नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेले विद्यार्थी व दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये जखमी झालेले व मृत झालेले विद्यार्थी यांच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकताच भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य कॅन्डल मार्च तळेगाव स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या ॲडव्होकेट रंजना भोसले, तळेगाव शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डॉक्टर विशाल वाळुंज, काँग्रेस पक्षाचे देवरुड शहराध्यक्ष चंद्रशेखर मारीमत्तू, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष गफूरभाई शेख, बबन टोंपे, युवक अध्यक्ष निखिल मुरे, सरचिटणीस सुखलाल शिंदे, किरण मोकाशी, उपाध्यक्ष राजीव फलके, प्रतिमा हिरे, सेक्रेटरी अनिश तांबोळी, युवक अध्यक्ष मलिक शेख, सुधीर गायकवाड, विक्रांत वाळुंज, सिद्धांत वाळुंज, अमर खळदे, सागर पोळ, अक्षय पोटे, स्वप्नील साळवे, सिराज खान, सम्राट कडोलकर, संजय गायकवाड आदी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते. यावेळी बोलताना यशवंत मोहोळ म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि त्या घटनेचा काही भाग तळेगाव येथील बंगल्यात लिहिल्या कारणाने येथे येऊन आम्ही भारतीय राज्यघटनेचा विजय झाला आणि भारतीय राज्यघटनेमुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला यासाठी येथे कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट रंजना भोसले म्हणाल्या की राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर भाजपने त्याचे राजकारण सुरू केले. तसेच विशाल वाळुंज म्हणाले की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविषयी सर्व राजकीय पक्षांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आणि सामान्य जनतेच्या मनात असलेली त्यांची भीती पूर्णपणे दूर झाली आहे आणि सर्वांनी मोदी शहा हे खोटे आहेत हे ओळखले आहेत. पाहूयात या आंदोलनामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी नेमके काय काय म्हणाले. गेल्या 20 तारखेपासून या आंदोलनाला जे या केंद्रातील मोदी सरकारने चुकीचे वळण लावले आणि हे वळण लावत असताना यामध्ये केंद्रातील विरोधी पक्ष नेते, काँग्रेसचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला नसताना ते रस्त्यावरती उतरले. सोनिया गांधी असतील, प्रियंका गांधी असतील आणि पूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते त्या विद्यार्थ्यांच्या मागे उभे राहिले आणि त्यांनी जे आंदोलन छेडले होते त्या आंदोलनाला सरकारला जाग आली आणि सरकारने जे धर्मेंद्र प्रधान होते त्यांचा राजीनामा दिला. याच्यामध्ये बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेचा विजय झाला आणि ज्या विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय केला होता त्या विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी विजय झाला. त्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केले त्यांना आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी जे विद्यार्थी याच्यामध्ये शहीद झाले या पिरियड 2-4 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांना आम्ही सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यासाठी आज बाबासाहेबांचे या ठिकाणचे वास्तूमध्ये बंगल्या निवासस्थानामध्ये आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि जे विद्यार्थ्यांचे आत्महत्या झाल्या त्या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी शासनाकडे आमची मागणी राहील आणि अजूनही हे आंदोलन जोपर्यंत हे विद्यार्थी चालू ठेवतील तोपर्यंत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील. त्यांनी इथं थांबून राहिले. त्यांनी त्यांचं आंदोलन आणि त्यांच्या रास्त मागण्या संविधानिक मार्गाने त्यांनी ह्या मागण्या करून घेतल्या आणि त्यासाठी अनेक विद्यार्थी म्हणजे हे जो प्रश्न निर्माण झाला हा ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतील, नीटची परीक्षा असेल, ह्या परीक्षांमध्ये जे आत्तापर्यंत पेपरफुटीचे प्रकार झाले आणि त्या पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्राण गमावले, त्यांनी आत्महत्या केल्या. या आंदोलनात देखील एका मुलीला अमानुषपणे मारण्यात आलं आणि हे सगळे जे आहे हा रोष हा तरुणांमध्ये वाढत गेला आणि त्याचा परिपाक म्हणून गेले 3-4 दिवस काहीही न खाता पिता हे विद्यार्थी आपले घर सोडून देशभरातले विद्यार्थी या जंतर मंतरवर जमले. अनेक ठिकाणी त्यांना पाठिंबा द्यायचा म्हणून भारतभरातून त्यांना ही आंदोलनं सुरू झाली आणि तेव्हा कुठं मोदी सरकारला जाग आली. विशेषतः अशा वेळी जर काँग्रेस सरकार असतं तर त्यावेळेसच्या पंतप्रधानांनी जेव्हा अशी आंदोलनं झाली तर देशाला उद्देशून आपल्या जी माध्यमं त्यावेळेस होते, रेडिओ होते, TV होते, त्यातून ते उद्बोधित करायचे.
परंतु आजपर्यंत या पंतप्रधान मोदी यांनी कधीही असं केलेलं नाही. एक ट्विट छोटंसं केलं आणि ते पण शेवटच्या दिवशी ते करतायत की आम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे. पण विद्यार्थ्यांच्या बरोबर असते तर असा त्यांच्यावर अत्याचार, अमानुषपणे लाठीचार असा त्यांनी केला नसता. त्याबद्दल त्यांना अजिबात रिग्रेट होत नाही किंवा ते तसं बोलून दाखवत नाही. त्यामुळं आदरणीय गांधी साहेबांनी, प्रियंका गांधी असतील आणि राहुल गांधी असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. तिथं त्या ठिकाणी जाऊन भेटले. ते भेटल्यानंतर लगेचच त्यांना वांगचूक हे काँग्रेसप्रमाणे बोलतात असं वक्तव्य तिकडून करायला सुरुवात झाली आणि पुढच्या इलेक्शनची तयारी अशी वक्तव्य करायला तयार झाले. परंतु विद्यार्थ्यांचे मूळ प्रश्न मात्र त्यांनी अजिबात ऐकून घेतले नाहीत आणि त्यांच्या साध्या मागण्या होत्या की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि ह्या ज्या झालेल्या प्रकाराला आळा बसण्यासाठी कडक कारवाई करावी. आता हे कायदा करण्याचं एक सांगतायत, परंतु हाच जर कायदा अगोदर केला असता किंवा पेपरफुटी होऊ नये यासाठी काहीतरी त्यांनी काम केलं असतं. काहीतरी आजार होण्यापेक्षा तो आजार न होण्यासाठी काही करावं हे धोरण या सरकारचं दिसत नाही आणि त्यामुळं हे असे प्रसंग उद्भवतात. गेले 25 दिवस ही तरुणाईचं जे त्यांचे वेळ होता, त्यांचे श्रम होते, ते वायाला घालवलेत आणि त्यांना घरदार सोडून जंतर मंतरवर येण्यास भाग पाडलं. तर त्यामुळे त्या सरकारचा मी निषेध करते आणि आता त्यांना जाग आल्यानंतर त्यांनी जे मुख्यमंत्री शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला आहे, केवळ राजीनामा घेतला म्हणून प्रश्न सुटणार नाही आहेत, परंतु पुन्हा असे प्रकार होऊ नये म्हणून चांगल्या मंत्र्याची तिथे नियुक्ती करणे किंवा त्या दृष्टीने योग्य ती पावलं उचलणं. परत असं जर झालं तर काय होऊ शकतं म्हणून आत्ता जे दोषी आहेत त्यांच्यावर त्वरित खटला चालवून कारवाई करणं आणि हे जे मुलं आहेत ज्यांना अगदी खेळे नमस्कार. 36 दिवसापासून जो संघर्ष चालू होता देशामध्ये आज तर नाही. फोटोमध्ये पण नाही काय. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला म्हणजे सर्व काही झालं नाही. ज्या मुलांवर लाठीचार्ज झाला आहे, ज्या मुलांवर गुन्हे दाखल झालेत, ज्या मुलांनी ही आत्महत्या केल्यात नीट परीक्षेमुळं, त्यांचं पण त्यांना हे भेटलं पाहिजे. जे राज्यात देशामध्ये 18 ते 20 वेळाची पेपर फुटी झाली आहे तेव्हा यांना निदर्शनास आलं नाही. जेव्हा आपण भारतीय जनता पक्षाने जे नीच कृत्य केलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांचा, निष्पाप विद्यार्थ्यांना जो आपला जीव गमवावा लागला आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. प्रथमतः त्या विद्यार्थ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज दुपारी मी बघितलं धर्मेंद्र प्रधान देशाचे शिक्षण मंत्री यांनी आज त्यांना जाण्याची नाही मानाची लाज वाटली आणि त्यांनी राजीनामा दिला आहे. तो राजीनामा देत असताना त्यांनी 25-30 दिवस देशाचं भविष्य वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी आपल्याला केलं आहे त्यांनी आणि ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे. ज्या पद्धतीचं कृत्य भारतीय जनता पक्षाने दिल्लीमध्ये केलं आहे, विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचं काम केलं आहे, विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचं काम केलं आहे, हॉटेलं बंद ठेवण्याचं काम करत होते, त्यांना पाणी नाही मिळालं पाहिजे, त्यांना दैनंदिन जीवनाच्या सुविधा नाही मिळाल्या पाहिजे, अशा पद्धतीचं कृत्य भारतीय जनता पक्ष गेल्या 15, 20, 25, 30 दिवसापासून दिल्लीमध्ये आपल्याला जंतर मंतरवर करताना बघायला मिळालं. पोलिसांना देखील त्यांनी वेठीस धरण्याचं काम केलं या ठिकाणी. मला या ठिकाणी जो अमानुषपणे मारहाण ज्या विद्यार्थ्यांना करण्यात आली त्यासाठी पोलिसांना सरकारकडनं निर्देश देण्यात आले होते. कारण पोलिस देखील त्यांनाही मुलं बाळ आहेत, त्यांना देखील त्यांचीही मुलं विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडनं देखील अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्लीमध्ये काही त्यांनी इनडायरेक्टली मुलांना दिलेल्या आहेत. आज धर्माचं नाव घ्यायचं आणि धर्मेंद्रला वाचवायचं अशा पद्धतीचं कृत्य भाजपन त्यांच्या RSS संघटनेकडनं होताना आपल्याला बघायला भेटतं आहे. त्या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. इथून पुढच्या काळात शहा आणि मोदींची जी भीती देशामध्ये ज्या नेत्यांच्या मनात होती, ज्या नागरिकांच्या मनात होती, ती काढण्याचं काम हे विद्यार्थ्यांनी केलं. त्या विद्यार्थ्यांचं मी त्या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. एवढंच बोलून 2 शब्द थांबतो. आपण आता जे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा आज दुपारी त्यांनी दिलेला आहे, त्यांना धडा आहे ना मुलांनी शिकवलेला आहे. मुलांनीच हा धडा त्यांना शिकवलेला आहे. जनतेचं ते तर काय ऐकतच नव्हते किंवा काय त्यांनी तुच्छ समजत होते सगळ्या गोष्टी काय. पण ह्या सरकारला आहे ना आता मुलंच काय असेल ते धडा शिकवणार. पण तरी पण ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही हा विचार करून आज त्यांचा निषेध करतो आहे.
धर्मेंद्र प्रधानचा आणि सरकारचा सुद्धा. एवढं दिल्लीत जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचं जे आंदोलन झालं त्यांची प्रमुख मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि धर्मेंद्र प्रधान यांनी दुपारी राजीनामा दिल्याची माहिती आहे. खरं तर यापूर्वीच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता आणि शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा गोष्टी जर घडत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे. कारण विद्यार्थी हा देश घडवत असतो. विद्यार्थ्यांवर दिल्लीत अन्याय झाला, अमानुष मारहाण झाली, लाठीचार्ज केला गेला, पण हा लाठीचार्ज हातावर, डोक्यावर, छातीवर केला गेला. हे अतिशय चुकीचं आहे. विद्यार्थी भगिनींना पण मारहाण झाली, हे अतिशय चुकीचं आहे आणि इथून पुढे या गोष्टी होऊ नये अशी माहिती आहे की संसदेत आता कायदा पारित केला जाणार आहे. पण कायदा पारित केल्यावर पण अशा गोष्टी घडता कामा नये. या निमित्ताने ज्या काही गोष्टी झाल्या त्याचा मी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करतो. विद्यार्थी के लिए यहाँ पर जमा हुए आज परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की बहुत बड़ी जीत हुई है और उसी के साथ में हम और आप जानते हैं कि राहुल जी गांधी ने भी इस मुद्दे को आगे लेकर बहुत बड़ा काम किया है. जबकि हम पार्टी इसका श्रेय लेना नहीं चाहती है कि आज के जो युवकों ने जो भी ये निर्णय लिया है ये युवकों की जीत है और युवकों की जीत के साथ में हम सब लोगों की जीत है. और जो उन्होंने मांगी थी और वो मांगों को पूरा सरकार ने किए, इसके लिए ये सबसे बड़ी बात है. मैं तालुका अल्पसंख्यक अध्यक्ष की ओर से जो देरोड शहर ब्लॉक कांग्रेस की ओर से इसका निषेध करता हूँ. और जो भी ये घटना घटी है और महिला के साथ में जो किया है ये दुर्भाग्य है. और उसी के साथ में जो 20 लोग रुखसत दुनिया से ईश्वर के बाद चले गए उसके लिए भावपूर्ण श्रद्धांजलि देता हूँ और यहीं पे रुकता हूँ. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मॅडम